हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। ಕೌರವಾಲಕ್ಕ ಕರ್ಣು द्रोणाचार्यान अर्जुन आपळून बिल्ल्यावरी करचे आनी अर्जुनाले जरा युद्ध केल्यार आमकां जायना म्हणचे ह्या ऐकतना कळवे तो कर्ण दुर्योधना सांगता हांनी पुरे प्राय जालेले जन भंय जाला हांकां युद्ध करूं मन ना मान इत खातीर म्हळ्यार अर्जुनाले जरा राबून युद्ध करका न्हय म्हूण पळय कोणय येव वची दुर्योधना तूं भिव नाका तांणी येव वची येना नशी रब्बोची हांव एकलो रब्बून कळवे युद्ध करता विराट राय जावं तो अर्जुन जावं तो कोणय जावं तांकां हांव सलमानूय सोडता तुका गत नावे हांव कितलो अर्जुनाक समासम बाण सोडतलो म्हणून तुका गत नावे तशें हांव न्हू पळय अर्जुनाक पुड्डी करूंक घालता हांव युद्धांत कसले जावं कितले बग्गी बाण सोडता तूं गोतस न्हू मिगेल बाणाचे वेग कसो म्हणून अर्जुनान थंय तागेले धनुश्या बाण प्रयोग करता जाल्यार हांव हांगा 100 गटल्यान बाणान अर्जुना लांगा कोंबोन सोडता तूं कसले भिव नाका ಸ್ವಲ್ಪ वेळ न्हू आनी युद्ध करचेत न्हय आनी कसो म्हळ्यार अर्जुन कोणा लागीं शिको खंयचे दिव्य अस्त्र घेवन हांव साक्षात परशुरामा लागीं अस्त्र प्रयोग शिकिल्लो मनीस हांव तशें हांव न्हू दुर्योधना तुगेल मनान तो अर्जुन 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 म्हणलें लेख भयंकर भंय आस तशें हांव न्हू तुका हांनी पुरे सांगले कुडले वय म्हण दिसता तूं कसले लेखू नुका कळवे हांव एकलो पुरो अर्जुना एदुरसूच्या म्हूण त्या उडगस दवरी म्हूण सांगून सांगता कडेरी कर्णाकय दुर्योधनाकय कृपाचार्य म्हळ्यार द्रोण ताणें निंदन केलें न्हय कृपाचार्य सांगता पळत निचावन कसं न्हय म्हण म्हळ्यार आत्मप्रशंसा करून घेवचें नज म्हणून आमकां आमी होगळसून घेवची म्हण आत्महत्या ही समान पाप केल्या बरें जाता म्हणून ज्ञानी जन सांगनाचवे तशें म्हणून आनी कोण एकलो योगीतवान तो निजावन पौरुष आशिल्लो जाल्यार तो आत्मप्रशंसा करून घेनात अर्जुना हांगा तुमकां एक प्रश्न येवचे पुरो कसो म्हळ्यार अर्जुनान तागेले तो कसले युद्धांत कितले बुद्धंत कसले इथे तागेले कसं कಡೆ धनुष्य कसलस हे ते पुरे ताणें हाका सांगन मे उत्तराक तेव्हा एक नमने आत्मप्रशंसा म्हळ्यार न्हय अर्जुना आपण अर्जुन म्हणून ताका सांगून म्हाका युद्ध करूं साध्य स म्हूण सांगिल कसल्याक उत्तराक म्हळ्यार उत्तरान रणरंगा दुखून भिव धांवचे नज अर्जुन मिगे लोटास म्हळ्यार धैर्य ताका येता म्हळ्यार खातीर मानशिवाय अर्जुनान आत्मप्रशंसा करून घेतिल्ली न्हय पळय आनी युद्धा परस्पर एदूर राबतना हांव अशी बाण सोडता तूं तशी बाण सोडता म्हूण तांणी सांगून घेवचे ते समची क्षत्रियांक समते ताका आत्मप्रशंसा मनाची आपत्य युद्धाक यो म्हूण सांगून कळ्यो तांकां युद्धाक सन्नद्ध जेवची तशी युद्ध उकसाची म्हणटा पळय ते कोरयेत जाल्यार हें अर्जुनाल म्हाक्षी दुखून हांव अशी तो तशी अर्जुन हांव सलवयता म्हणून येद्रा पौरुशार कसले म्हणून घेवता वीर क्षत्रियान जाल्यार म्हाक्षी दुखून सांगचे ते गळसूचे ते पुरे बजी वायट विशय कळ्यो ते आत्मघात केलेले तसले पाप येता म्हणून सांगून आनी एक शूरपुरुष तागेले पौरुष ताण सांगून घेवे जाल्यार ते एक मिती रे हांग करून तशी न्हय न्हय अर्जुनाला पराक्रम कसले म्हणून गोतसून हांव एकलो पुरो अर्जुनाक मारूक म्हूण सांगता जाल्यार ते दीस गंधर्वाल वटू शिरकतना तो धांविल न्हय दुर्योधना आनी दुर्योधना आनी सोडवाईल कोणें अर्जुनान तितली गोत्तसून वो जंब कोचून घेता म्हण जाल्यार ते आत्मश्लाघना न्हय ते नज न्हय करूंक तशी हांगा कर्णाल आत्मप्रशंसे कळ्ळें ते कशी द्रोणाचार्यान अर्जुनाल विशय सांगतना सैनिकाल मनांत भीती आयली म्हूण कर्ण सांगता पळय हांगा कर्णाले
प्रशंसे निमती दुर्योधनाल पार्टींतू कर्णाल म्हणके समाನ सूचे अतिरथ महारथ शिलीची तंक पुरई तन्नी याननातले वच्चुची खै जगत येत ಭೀಷ್ಮನ ಶಿಲ್ವೆ ಭೀಷ್ಮಾಲದ್ರ ಕರ್ಣ ರಬ್ಬುಜತ್ವೆ ತನ್ನಿ ಏನನ್ನತ್ಲರಿ ಒಡ್ನಿ ತನ್ನಿ ಯುದ್ಧ ಏನನ್ನತ್ಲರಿ ಹಾವು ಎಕ್ಕಳೋ ಪುರ್ತಕ ಅಶಿ ತಶಿ ಮುಣ ಸಂಕದಿಲ್ಲ ತಂಕ ನಿಂದ ಕೆಲಲ್ವರಿನವೆ ತಂಕ ಈ ಆತ್ಮ ಪ್ರಶಂಸೆ ಕರ್ಣಾಲ್ ಚೇಡಜಲ್ಲಿ ಮುಂಡಿಸನವೆ त्यावेळा कृपाचार्य सांगतकी बैस कर्णा तू युद्धाविषयांतू तू असले पुरे उल्लोचिकेत नाही युद्ध करताना क्रूर मनार वच्चे नाही युद्ध कोरका न्याय जाऊन युद्ध कोरका त्यादन मनात ಸ್ವಲ್ಪ दया असता कळवे युद्ध बेळारी कसं करता नाही कंच बाण प्रयोग करचे जेव्हा कंच बाण एದುರಿಸು जेव्हा विवेचन मनांत असू का कोण विवेचन करना एक तप्पू काम केल्यारी सोलून मग शेवका जाता तुका खंची कार्य केल्यारी कसं परिणाम जात म्हणून आजी काही कळणी तुका नका कोणाही सांगल्यार ते विवेचन करची शक्ती ना तू एकलो सम म्हणून सांगून तू लेखता तू गेल मटाक तूच एक श्रेष्ठ तसलं हाव द्रोणाचार्य पुरे कसं ಲೆಕ್ಕ ಭೀಷ್ಮ पुरे ಬರ್ತಿವೆ ಹಂಗ ದುರ್ಯೋಧನಾಲ್ ಸೈನ್ಯ ಅಂತ ರಬ್ಬಿಲೆ ತುಕ್ಕು ಗೊತ್ತನ ತಿಲ್ಪಶಿ ಆಮ್ಕ ಚಡ ಯುದ್ಧ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಗೊತ್ತಸ ಕಳ್ವೆ अन्यಕ್ಕ समण मळरी आम्ही मायाविद्या मायायुद्ध कर्नाश्चापरूची जलर आमगेले दूर पार्टी असेल जन मायाविद्या शिकील असतलेची मायायुद्ध करतल असतलेची तसल जनांक तांनी मंत्रमुग्ध करताचे आमक ते मायाविद्या गोतना म्हणजे आम्ही नुतरप का जत्ता रावणाला युद्धा वेळारी रावणान माकितली की माया युद्ध केला त्या वेळार विभीषण अशिल्ली कुंजल्ली ते गीताक म्हळारे न्याय रीतीरी युद्ध करतल जन तसल युद्ध करणं ज्याला राक्षसी मनोभाव अशिल जन करताचे तर विराट रायाल सैन्यांतो तसल कोणाही असच म्हणून जला रे अर्जुन असल्या अर्जुन त्या प्रकरणा कोणी असच म्हणून जलरी त्या वेळारी तू कशी सांगले आ पूर्वजन एकलो ಎದುರಿಸಿತಾ म्हणून सांगून तशी युद्धांतो कंची ರೀತಿರಿ युद्ध कोरीत अनेक कसले म्हण म्हळ्यार शत्रू गेल बटू युद्ध करवतना सुरवेक देश म्हळ्यारी युद्ध खंयची स्थळार जाता त्या पळोवक आतां कुरुक्षेत्र युद्ध जाता धर्मा जय जावका म्हणून कृष्णानं धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रांत तो युद्ध करचे म्हणून निर्णय दिल्ली कशी इतक म्हणत ही धर्मामान जय जेवचे म्हणून कृष्णा गोतस तशी युद्ध करचे स्थळ पळोवकाकी ताका देश म्हणटाचे काल म्हळ्यारी आतां जोर पावसाक युद्ध करूं जातवे नानवे शिंया वेळू वैशाख कडू वैशाकार जयना युद्ध करूक तशी युद्धाक कालो इपळोचे आसा या पुरे पळोवन युद्ध चमकल्यार तेदन त्या युद्धांत आमी विजय पावने वेत हें युद्धाक उचित जालेले कालय न्हय आनी युद्ध करूं समज स्थळय न्हय कळ्ळें देश काल संबंद तिल्ल्यान कोणें युद्ध केल्यार आनी त्या युद्धांत आमी जय जावका म्हळ्यार जत म्हूण लेखलावे जायनाची तशी सुरवेक विवेचन कोरका युद्ध कोरका म्हूण म्हणटना आतां आमी युद्ध करच्याक हे देश म्हळ्यार स्थान समवे हें कालार हांव युद्धा वच्चू येतवे म्हणून सकड आलोचन कोरका कळ्ळें तांतूय युद्धा वच्चुका युद्धांत जय पावका म्हूण इच्छशील जन अमके कालारी अमके रितीरी अमके खातीर आमी युद्ध वताची म्हूण म्हणल्यार निर्णय करून घेवन वचुका कळ्ळें हांगा द्रोणाचार्यान ह्या पुरे विमर्श केल्लेले देखूनची अर्जुनाल वट युद्ध करूं आमगेले सामर्थ्य ना म्हूण अभिप्राय सांगिले ते अभिप्राय कसले कारण ना म्हूण ना न्हय इथे गोतस्वे द्रोणाचार्यान सांगिल्लें कसं लेक म्हूण सांगता हांव तुका सम आयक कर्णा एक अर्जुन उत्तर करूंक गेलो युद्ध केला ताणें राजसूय यागापाशी पुढे तेदन तो त्या दिक्कान एकलो चमकलोलो एकलो युद्ध करून दिग्विजय साचून येईल तो कळ्ळें खांडव दहन जाल्लें खांडव दहन जातना अर्जुनाल वटू सैन्य चतुरंग सैन्य कसलें ना अर्जुन एकलोची ताणें अग्नीक संपूर्ण इंद्राल पावसा दुखून रक्षण दिवन खांडव वन दहन केल्लेलें आनी दहन करूं सहाय केलेलें एकलोच तो आनी कसं म्हळ्यार 5 वर्ष स्वर्गांत वचून ताणें ब्रह्मचर्य व्रत पालन करून घेवन ताणें सर्व देवतेंगेले अनुग्रह पावन अस्त्र शस्त्र घेवन येयला वयवे नक्क ते पुरे सोडी सुभद्रा अपहरणाचे विशय गोतस्वे तेदनय अर्जुन एकलो न्हय सुभद्रे घेवन येयलो सैन्य आशिल्लें तागे लोटू ना न्हय खंय तरी मागीर किरातवेश धारण करून आईल कोण तो महादेव रुद्र तागे लोटू अर्जुनान एकल्यान युद्ध करून ताका मेत्सायिल्लें मागीर जयद्रथान द्रौपदी अपहरण केलें हुडूग आसात की तुमगेले कर्णाल आनी गेले दुर्योधनाल भावजी जयद्रथ ताणें
इका द्रौपदी अपहरण करून व्हेल्लेलं नव्हे. त्या वेळारी द्रौपदीक पराजय करून द्रौपदीक सोडावन हाडले जयद्रथाक सोलवान वय बे तितले सकडी पराक्रमी अर्जुन नक्का गंधर्वराई चित्रसेनानं तुमक पुराई बंधना घालताना दुर्योधन आदिंक बंधना घालताना तू धावील नव्हे युद्ध करणानशी अर्जुन एकलो नव्हता गेल्लोट युद्ध केलेलो म्हणताना या प्रे तुका विसरून गेल्वे करणा ये तू गेले तर त्याला तुका विसरून गेले जलारी पुढे निमातक वचनी खालकंज म्हणलेल राक्षस तांकां इंद्रादी देवतेंकय सलसाच्या जायनाशिले तस्सल बलिष्ठ असुरांक अर्जुनान एकलनाची वचून युद्ध कोर्ण पराजय कोर्ण आईलो उडगासस की तुका नामे नका आता ते पुरे सोडी अर्जुनाल विषयू सोडी तू एकल्यानं वचून एद्दोळते खंचे एक युद्धांत जय पावना इला की तू एकल्यानं वचून पांडवालंतू अर्जुन मान नाही नकुಲು सहदेव भीमु पूरे जन राजसूय यागा कथिर एकक दिक्क एककले वचून अजय जावनु आईलित्तन्नी उडगासस्वे तुगेल जिबितांत तू एकल्याला पुणी खंचे एक दिक्क एकलो वचून युद्ध कोर इलावे सांग आणि कसं सांगची तुका सकडे सांगताची पार्थालद्राक युद्ध करूक इंद्र येऊन राबला रे ताज्यान जायना म्हण तश्चल रे यस्तेन अशंसते योद्धुम कर्तव्यम तस्य भेषजम म्हणताना तू आता एकलो वचून हांव युद्ध करता एकलो वचून हांव युद्ध करता म्हणून म्हणटा तुका पिश्शी म्हण का वखद कोरका बई न्हय तू जशी सगळो दिसो पिरी 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 हांव युद्ध करता हांव युद्ध करता एकलो पुरो न्ही म्हणटा म्हणजे तुका की म्हाक्षी मारता म्हण लिखून आमी वखद कोरका आशिल्ले सुक्त न्हय आनीक तू एक विषय निमगीता तू एद्दोळ केल्ला वा आयकला सांग विषसर्प बुसकुटून राबतना कोणी घे म्हाका चाब म्हूण हातू दिताच वे ना न्हय धांवतात न्हय तू आतां तशें न्ही तू विषासर्प तोंडा भितर बोट घाल न्हू ताका दांत स्किना म्हणून पळोवचें म्हणटा पळय तशें करूं भायर सरला कळ्ळें विषासर्प तोंडा हात घाल्यार कसो जाता म्हूण गोतच न्हू तुका तेंचे परिणाम आतां तू अर्जुनाल वटू युद्ध करूचें मुखाल्यार जाता कळ्ळें अन्येक कसं म्हूण म्हळ्यार अन्येक उदाहरण सांगता तुका अथवा कुंजरम मतमेकम एव चरन्मने अनंकुशम समारोह्य नगरम गंतुमिच्छसि कुंजर म्हळ्यार हस्ती मत्तम कुंजरम म्हळ्यार मदगज म्हणटाची जोर मत्तू ಎರವಲೆಲೆ तेवई ಒಂಟಿ सलग बारी डेंजर म्हणटाची न्हय एक भोंवत पडते मद येईल तेन्ना हस्तीन गुंपान तूं वचची जाल्यार मद येईल हस्ती गुंपा दुखून विंगड वच्चून पिशिशी भोंवतोर आसतकय तेदन ताजे हद्रा कोणेय वचनाची ताजी मद देंवतय तशी वनांत एकाकी जावन भोंवचे मदगजा वयर चोवण नगर विहारा वचावे म्हणून ते मदगजाला निमगिताकय तेदन ते कण्णाला मारतके चोडूकय जायना चोडू चमकला तेन्नाला कण्ण मारून दिश मारता मस्तून इथे म्हणा ताका मद भरला तशी तू मदगजा वयर भोंवच्याक अशें करचें पिसू बालकशी करतरस तेव्हा हातान तू अंकुशय ना तुगे लागीं तशी वतरस कळ्ळें नाका समुद्र दांटूच्याक इच्छ आशिल्लो तो ताका बांदून घेतवे हात पांयो ना पोवच्याक सुलभ जावका ताका न्हय तशी एक सांगताचें कुत्रस आत्मानहम कह समुद्भित्य कंठे बद्ध्वा महाशिला समुद्रम तरते दुर्भ्याम तत्र किम नाम पौरुषम म्हळ्यार एकल्याक समुद्र दांटोका म्हूण आसचेलें की समुद्र दांटोका म्हूण आसचेलेल्यान ताका ताणें दोरान बांदून घेतल्या कशी दोरान बांदून घेतल्यार व्हडणी गळ्या एक व्हड फातर बांदून घेतल्या कशी न्हय हात पांया बांदून घेतली की गळ्या एक व्हड फातर बांदून घेतली की जडूची मागीर दोन हातांनी पोंच्या पडील कय जतवे ना न्हय तशीची त्रैलोक्य विजयी जावन आशिल्ली पार्थालोट युद्ध करूं वच म्हळ्यार हाताक गळ्याक फातर बांदून पांया सांकळ बांदून समुद्रा भितर पोंच्याच्या मुखाल्या वरी कळ्ळें तुका लज्जी जावका आशिल्लें तसल अर्जुनान लोटो तुका तूं होलसून घेता न्हय तुका लज्जी जावका आशिल्लें ते सोण तूं तागेला ताका होलसूच न्हय तूं तागेल्या पयशे पराक्रमी म्हणून सांगतरस हांव सांगचेलें रे तूं पार्थालेद्रा युद्ध करच्याक असमर्थू कळ्ळें तशें न्हू
पळय आतां युद्ध करू नज्ज म्हण हांव सांगचें न्ही. द्रोणानय पार्ताल वट युद्ध करच्या नज्ज म्हणलेलें न्ही. आमी पुरय पार्ताल वट युद्ध करया. तूं एकलो वता आनी एकलो वता म्हळ्यार जायना. आमी पुराय जावन ಒಟ್ಟು ಜವಕಾತ್ ಒಟ್ಟು जावन ಚಂದ ಸೇನಾ ವ್ಯೂಹ ರಚನೆ ಕೊರ್ಕ सुसज्जित जावन सैन्य राबोवक मागीर तूं एकलो जायना. तूं हांव दुर्योधन भीष्म अश्वत्थाम पुराय जन ಒಟ್ಟು मेळ्ळू द्रोणाचार्य समीत सहजने ಒಟ್ಟು मेळ्ळ्यार मात्र पार्थाक सल्वाचा जायत. एकलो वचून युद्ध करता म्हूण म्हळ्यार तुगेले पिश्या पणते म्हूण सांगून कृपाचार्य सांगताची. हांगा कर्णाल उतर आयकतना कृपान कर्णाक अशी ತಿಳಿಸಿಲ್ಲ न्हय जाल्यार अश्वत्थाम थंय जोर कोपलो खंय. इतक म्हळ्यार द्रोणाचार्याक ताणें कर्णान ससार केलेलो न्हय. तांतूय तो अश्वत्थामच न्हय एदुरकोवपी म्हणटाच पळय मुंगोवपी म्हणून शीघ्रकोवपी तो कर्णान बापसूक ससार केलेलो आयकून ताका जोर कोप आयला. जाल्यार मध्य कृपाचार्यान उलोवचें सुरू केलें न्हय म्हणून कृपाचार्य थोडे मर्याद दिली ताणें मध्य तोंड घाल न्ही. आत्ता कृपाचार्यान उलोवन राबयल कुडले कर्णा सांगता कर्णा येदोळतय आमी गायक जैसून घेतल्या म्हूण लेखूनक तूं इताका म्हळ्यार गायक आमी गोसंपत आमी वश करून घेतला म्हूण जाल्यार इतले वेळाक मत्स्य देशाचे गडी प्रदेश दांटून गाय हस्तिनापुरा देकड वचका आशिल्लें कळ्ळें. आत्तां गोपालकांक भिवून गाय पुरे वश करून आमगेले जन राक्कू दवरला शिवाय आनीकी मत्स्यराज्याल राज्या गडी दुखून आमी भायर पेटोवन जायनी कळ्ळें. आमी तांकां गेलवून हस्तिनापुरा आनीकी वचनीची म्हणटना तूं तोंडा इल्लो उलयता कसले देव केला म्हूण जाल्यार तूं येद्दोळची सत्सिला म्हळ्यार जाल्यार कृपाचार्यान सांगला वरी एकलें युद्ध करचें मस्त कडेन जय घेवन येवचें असल केलेलें जाल्यार तूं आज उलयला आमी वय म्हणून गुयत आशिल्लें कळ्ळें. कोण कार्य साधसिताची जेव्हा कार्य साधसूच्याक समर्थ कोण तांगे लक्षण कसं म्हूण सांगता पळय. अनेक युद्ध गेलवून येवची गेलवून विपुल संपत्त घेवन येयलय वीर तांगेल पौरुष तांनी कोचून घेवनाची कळ्ळें. श्रेष्ठातिश्रेष्ठ कार्य करतर आसताची जाल्यार आमी हें कार्य केल्लें म्हूण तोंडान सांगनाची. तशी आनीक कसं म्हूण म्हळ्यार पळय अग्नी पळयला न्हय तूं हांव लशिता हांव संपूर्ण लशिता म्हाका तितली ताकत आसा म्हूण सांगतोय अग्नी ना न्हय. एक दिसू अग्नीन तागेलें काम राबयलें म्हूण जाल्यार जगत्य बरतवें ना न्हय. तें व्हड कार्य करता जाल्यार अग्नी ताका तें होगळसून घेना. वायुदेव तो तागेलें कार्य राबयलें म्हूण जाल्यार पुरे उसर बांदून मरताची न्हय. जाल्यार मेगेल निमती तुमकां उसर येवचें म्हूण एक दीस पुणी ताण म्हणलां ना न्हय. सूर्य नित्यची उजवाड दिता आमकां एक दिसू हांव आशिल्लें देखून तुमकां उजवाड सुचो एक दीस हांव येना पळय म्हूण ताण म्हणलां ना न्हय. सूर्य ना म्हूण जाल्यार जगत्य नाश जाता जाल्यार ताण सांगला ना न्हय. भूदेवी तीक पडीन तूं सर्व चराचरांक व्हांवन घेवन राबता न्हय. एक दीस तिणें हांव तुमकां वंच जायना म्हूण पडयलच जाल्यार अहंकार पावनी तिणें. तशी अग्नी वायू सूर्य भूदेवी असले एक विशेष जनान समीत तांगेले तांणी केलेलें कार्य तांणी कोचवान घेनाची. तूं कसले करना नशी तूंची श्रेष्ठ म्हूण कशी कोचवान घेतली तुवें. आनी चातुर्वर्ण्यस्य कर्माणि विहितानि स्वयंभुवा धनम येहि अधिगंतव्यम यच्च कुर्वन्य दुष्यती. चातुर्वर्ण्याच्यान खंयचे काम कोरका म्हूण साक्षात ब्रह्मान सांगनिवे. कोण धन संपादन करचें कशें संपादन करचें कसले संपादनेन ताका दोश येना ह्या पुरे सांगनिवे. ब्राह्मणान कसले कोरका तें सांगनिवे. वेदध्ययन केल्यार वेदध्ययन केल्लो मात्र यज्ञ करचक अधिकारी जाता. क्षत्रियो धनुर्विद्या पारंगत जावन प्रजारक्षण कोरका मागीर यज्ञ यागादी कोरीत शिवाय यज्ञ कोरू बशाना ताणें कोरो येता तितलीची. आनी कसं म्हळ्यार वैश्यान कृषी व्यापारान दुड्ड संपादन कोरका. शूद्रान आज्ञापालन कोरका. वैतसी वृत्ती म्हणटाची वैतसी वृत्ती म्हळ्यार ताणें विनम्र जावन आसूचें
तीन मरणाच्याले शुश्रूषित आणि कोरका म्हण. तशी आम्ही कसल कर्तव्य कोरका त्या कर्तव्य आम्ही कोरका कळवे. ये दुर्योधनान कसं केला गोतस्व बेटे घरानं प्राणीक ವಂಚನ್ कोरून धरची नव्हे. तशी दुर्योधनान ವಂಚನೆಯನ್ನು पांडवांक गेल्दन संपादन केलेले आणि ताजे वैरी हांव द्यूत कोरून डोंगी कोरून संपादन केली म्हणून म्हणा बाय वचून तूं पांडवाला युद्ध करून संपादन केल्या वरी कोच्च्यान घेतो तो नका. अश्वत्थाम सांगता काय नका तुगेला कसं हांव सांगचे करना. दुर्योधनाला की निमगुया. दुर्योधना तू येत दोळतई अर्जुनालागी नकुलालागी सहदेवालागी युधिष्ठिरालागी भीमालागी कोणालागी जेव्हा द्वंद्व युद्ध केलावे तांकां सोलसायलावे सोलसान इंद्रप्रस्थ तुगेल करून घेतील वे तुव हा केदन सोलवायल तुवें ते धर्मराया तू केदन सोलवायले. भीमाक बलिश्टान तू बलिश्ट नव्हतो तागेले एद्र राबून केदन युद्ध केल्ली तुवें. तांगेले इंद्रप्रस्थाक सैन्य घेवन वचून युद्ध करून तांकां पराजय करून इंद्रप्रस्थ वश करून घेतील वे तुवें. खंयची युद्धांत तूं पांडवांक गेलवलो ते कृष्णेल वैरी कृष्णे म्हळ्यार द्रौपदील वैरी अनाचार करच्याक. तू दुष्टू तू पापात्मू नाका जेलेल सकड करून पांडवाक ढोंगी करून कपट दिवताना सलवायल शिवाय ती निष्पापी जावन आशिल्ले साध्वी जावन आशिल्ले द्रौपदीक तांतू ही रजस्वली जातना एकवस्त्र झारेणी जावन आसतना सर्व दारलेशील सभा मंदिरात तांडून हाडूक भावा सांगिलो नीचा ती नीचू न्हू तूं तुका पराक्रमस्वे तुका ना नव्हे. तूं तांगेल राज्यापहरण केलेलं पराक्रमान नाही ढोंगी करून आज युद्ध बाय सरलाव तू तांगे लागी. ती 13 वर्ष धर्मराय खैस म्हणून कळणं शिकेला तू पुरजनाक म्हण. आणि अश्वत्थाम सांगते की करणाका करणा तू वै काही साधारण येत नाही या दुष्कर्म जतना तू वै दुर्योधनाक नाही करू नज म्हणून सांगना नशी अनिकी तक्का करी तशी करी बेश बेश म्हणून सांगून अटास करून हशील तू कळव्या. आता विदुराला उडगास करायची तुम्ही प्रयोजन. विदुरानं तत्तवळी सांगलात त्या दन कितले पंत सांगल ताणे या नका जल कोर नकाची या दिवत नका द्रौपदीक अपचार करता नाही ताण सांगला या परे नका या परे कोर नकाची तुमगेल सर्वनाश जत्ता म्हणून सांगून सांगा नी वे पळ्या एक उडगास दवरायची ताळमेर सुचे म्हळ्यार व्हडलो विषय तो जलारी मनशाक एक मी तिथं असतं ताळमे मागिरी ताळमे चुकले म्हण गेलं आणि भारी प्रीतीची जत्ता कशी म्हणताची निमती परिणाम त्या पांडव ताळमेरसाची उभारण हडता मग आव मेग्गेल मटा असल गौरव घेव त्या गौरव घेवचे तसल पुण्य म्हणले के ते करता चितले तांगेल काम करून कोणाले सुद्धी वचनात कसल सकडी कोरता पडे ते हाव कोरनो तांगेल कुशी पास्tel म्हणले के आणि त्यांनी कसं करतात चाबून सोडतात हस्ती वटू केली प्राणी असं मी तशी मल्ल युद्ध करचे असल पुरे आसक्तेस मनुष्य नाही उबगणी वेळारे पोळ का म्हण जलारी सांग आव त्या पुरे खंची फळ हस्ती जय जलारे हाडे आपण जलाला अपमान म्हणून सांगता जलारी तशी एक उडकास्त एक हंगेला अपमानतानी सैसून घेऊन कोणी मल्ल युद्ध करू म्हणले कसं अपमान जला त्यांनी केदनाही सैसीनाची कळलं मारना तशी सोलू का म्हणतानी मक्का तश करता दिश मारली म्हणजे बी म्हणून सांग कळलं रे नव्हे विराट रायान मिगिले निमगेल म्हणले त्याचं नाम सांगता युधिष्ठिराला असताना कशालय हांबे पळून नाश युधिष्ठिराला संतोष खातीर हाब ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ जट्टींग गेल ओटो काळग करतेला पळगैसी तशिलो अशे पुरे सांगता मग तेच काम दितात ना द्रोणाचार्यान तू उसको काणू का मे आपण म्हणता कळणार नाही या एक वर्ष अर्जुन जागृतीर कळणार जल म्हण म्हणता तुमका सांगलं युधिष्ठिर अर्जुनाला निमगीता कसं करता इथे गोसवे अर्जुना तू पळीतना तू श्रेष्ठ धनुर्धर्षी दिसता म्हणून कळता म्हणता ना तू आता विराट रायाले असताना तू कसं काम करता म्हणताना समर्थ म्हणले पंच गुरु त्या शिष्याक कसं नाही म्हणले पळे इंद्राके पराजय करची तसले शक्ती पुत्रा
विराट शिष्यावैरी असता खंयची काम असत तशी द्रोणाक म्हण सांगून मिगेल तो वैरसूची लेप्त प्रीती काही अर्जुनाल वैरी अर्जुना कसं करचे आता भीमाक कसं करचे म्हळ्यार हुस्कशील म्हाका पुरे भीमान कसं की उरलय एक पुरो तू सांगेल पराक्रम दाखवून तू दाखयना कशी शरपतात कपटात जायना खेळणं जाल्यार तांकां युधिष्ठिराला धांवडायले असताना तू कसली द्रौपदीक पळगयसीतल अपचार जावन केल्ले लशेशील कसं की एक तशीची जाल्ले आता अर्जुना कसं करचे युद्धा येईल अर्जुन म्हण कसल जाल्यार काम ताका करीत युद्ध करून ताका एक पराभव काम करी दिवस हांगा म्हणतर द्युतांत भारी बुद्धंत जल्लो इत्याक तू म्हण आता म्हळ्यार युद्धांत बुद्धंत जावन दाखय हिममानिव शैलानां कळ्ळें समुद्र सरितामिव पर्वतांतु हिमवंतु मागीर श्रेष्ठ पळया पर्वत मागीर म्हणटाचे कसले उरलो न्हू समुद्रापुरे उदका आतां जलाशयापुरे मिगेलो अभिप्राय समुद्राची कसो म्हळ्यार रायो कोण म्हणटाचे कसल जाय जाल्यार देवतींक युद्ध करूच इंद्रू श्रेष्ठ म्हणटाचे हांव अर्जुन वै तशी म्हण जाल्यार युद्ध अष्टवसुलांतु करना कित्याक म्हळ्यार अग्निदेवालीतलो अर्जुनाल श्रेष्ठ युद्ध करून कोणीय आमी ना मेळिल्लीच म्हणटाचे न्हय मृगणामी आमी मेळिल्ली वशार्दूल विराट युद्ध मृगांतो कोरक विराट सिंहूची रायालोट श्रेष्ठ युद्ध कोरका म्हणटाचे म्हण सांगल्यार गरुड हा हांव पततामिव करता पतत म्हण म्हळ्यार कळ्ळें विराट रेक्केशिले रायान पक्षींतु गरुडू गायकवाड म्हूण सर्वश्रेष्ठ ओपासयला म्हूण रे म्हणटाचे विराट रायालोट म्हणटना युद्ध करता युद्ध कोरच्याक अर्जुनानी अर्जुन पटयला जाल्यार हांव सर्वश्रेष्ठ अर्जुनालोट म्हूण म्हळ्यार युद्ध पुढे करना यो म्हूण विराट सांगून नगरा यो कसं म्हणटना करतलो तागेले दुर्योधना जावन कोपेवन तागेले तो परिचय कोणाकय मेळना अश्वत्थामा नशी कसके कशी उलोवचे रप्तल चंपलो तो कर्ण म्हूण म्हणटना अश्वत्थामा कसके उलोवचे अर्जुन चंपलो समाधान अश्वत्थामान करके प्रती ना उरलेले तू कसं आनी लय ಸ್ವಲ್ಪ हुस्को करू कौरवार नका अन्याय आवेक कैतीर उलयले इंद्र इशी लोका दुखून उतरा एक उत्तर जावन शाप होता तांगेल्यान जाल्यार तुगेला इंद्रान म्हाका जत्ता म्हूण ते तुका सांगून वर जत्ता म्हण म्हणला भीष्म त्या वरा फुडले प्रकार दुर्योधनाला आम सांगचे नपुंसकशी दुर्योधना करत कळवे अश्वत्थामान तू सांगेल समची तू अश्वत्थामाक उरलो का सांगील म्हणना म्हणके कृपाचार्याने हांव श्रेष्ठ विवेचन धनुर्धर करून तें सांगिले गुर्त मेगेल बुज्जार द्रोणाने आशिल्ले विशय धनुस सांगिले धरून कारण हाताबटा केवल अंगुलीत राणा युद्धादृश्टीर घालेले मांद्र गुर्तूस उलयता कडसतना माय कळवे ते तू कसं लेवस करू धर्माधर्म नका आम विवेचना नपुंसक जावन कसले एक करना स्त्री तो वेश घालून तागेले चमकलो म्हणजे म्हणून रे तू कसले युद्ध अंगलनी आयलांची घालून त्या आमी परी युद्ध निघता करता म्हण सांगून हाताबट्टा केदनाय तशी मेहंदी करून उलयत जाल्यार एक कलरांनी उत्तर घालतात ना त्या उडगास दंत्यामाई दवरी निघतात तू कसं लेवस एक करू नका पुरुषू आव श्रेष्ठू कान्ना कुंडल विचारशीलो मननशीलो हाताक म्हणजे कांकण ताणे माथ्याक केस तागेल सोन बरी आचार्यांक फूल तिरस्कार अशी करूनच परे नपुंसकाले निंद वेश करूनच करता आता कळवे कर्णाने आणि केलेलं कसं नाही ब्रहण्णाळा म्हणून द्रोणाचार्याला मी निंद गेले केलेलं नाम नव्हता म्हणून नाही सांगू नाम रायाला तशी सांगता अन्य कसं म्हणतं म्हणून अन्य म्हळ्यार कसं म्हाका म्हणून नर्तन म्हळ्यार गोत्तस तुगेल अंतपुरा सूर्याक स्त्रियांक नर्तन समान शिकयता जावन सुचे अनेक श्रेष्ठ अनेक जावन विंगड सुचे विंगड पांच काणेनी सांगता शत्रू तुमका म्हणून असच विराट राया संतृप्त त्यांनी करता ते आणि पंच पांडव संतोषान असता कळवे जैतवे इतले तू कष्टान कसले भिवू बयसून नका कळवे आता रायाले आम्ही परिवाराक येवका रायाक आणि रायाले भायर का दार्ल्यांक म्हण कोणी म्हणलेलं तागेल कीर्तनी ओटसूचे मंत्रीक येदुर इत्यादीक येवच्या पुरोच मान्य अंतपुराचे अन्य कसं नाही स्त्रियांक म्हण समीत म्हळ्यार आम एक पुरुषश्च पुरो म्हणून युद्ध संशय येना नशी कोरका हांव जाल्यार पळयल्यार जल्न मे करू का दोळ तूं जातामी खंय आशिल्लो जाल्यार एक कसो जावन परिस्थिती आशिल्लो भारी तूं कसो दुर्भर जावन करतशिल्लो आसता म्हूण राय आमगेली खंडीत कळ्ळें तुमकां निमगेला बरें म्हाकाय निमगीतल तें नांव आतां सांगता आव सैरंध्री बदल तो कामाचो अर्जुन सैरंध्री म्हणून युद्धाक मिगेल आयला नाम म्हणजे आमगेल मध्ये आम्ही आम्ही लढाई करून आव आमगेल सैन्या बल उणी करून घेवची परिचारिक कसल्याक द्रौपदी सैरंध्री जावन तशी आशिल्लो म्हणटा युधिष्ठिराला सैन्यांतू रमणीन मस्त तो सकडी द्रौपदी परिचारक अपाय कसले म्हण जावन म्हळ्यार आशिल्लो म्हूण सांगता सैन्यांतू कळ्ळें मस्त सैन्याचे अधिकार आसा इतले तांगेल पुरे मध्ये सांगता ना तांणी लढाई करून तो घेतला रे ते सैन्य युधिष्ठिरा एक निष्प्रयोजक धैर्य जाल्ले घेता म्हूण मागीर नकुलो सहदेवो द्रौपदी तांगेले गी कडेनी निमगीता अश्वत्थामाक युधिष्ठिरो पळय तो तुम्ही एक कसल नमने करताची एडबिडंगितो म्हूण अशी सांगून उलयता त्या तशी वेळा तांणी उलयता कसल सांगताची दुर्योधनाक म्हूण तितले म्हणलेले उलयलो कर्णा आमी तितले पैकी उलयलो दिसाक पळय आत्ता आदिश्यांगेल भीष्माकय सर्व परमात्माले उलयत गुरुंगेल कळटा चरणारविंदा कसले म्हण समर्पण म्हळ्यार करता हे कायेन कुरुकुला वाचा पितामहा मनसेंद्रियर्वा तू वापस हे उतर बुद्ध्यात्मनामा काय आमकां सांगता प्रकृती म्हण आमकां स्वभावा गुत्तस करोमि सैन्या यद्यत् सकलं नायकांना परस्मै परस्पर विरोधी जेवचा नारायणायेति नैजो म्हण सांगून समर्पयामि कळ्ळें श्रीहरिकृष्ण परस्पर विरोध अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कोरूक कर्ता नाहं मिगल कर्ता अन्नान हरिः अर्जुना कर्ता ಹೊಗಳಿಸಿಲ್ಲ ನೈ ताका अर्जुना पळयले कुडले पुरे स्मरण येयले न्हय आनी पांडवांक कौरवान अन्याय केला म्हळ्यार वय न्हय तशें जावन आमगेल्या अन्नान मिगेल अन्नान कोप दाखयलो पराक्रम अर्जुनाले कसले म्हूण सांगिले तितलेच शिवाय आमगेल मध्येन तूं गलाट करून घालच्या न्हय तो शत्रू जेवो कसले जेवो तागेले चांग गुण आसवे ते गुण आमी होगळ सुकाचीची तशी मिगेल अन्नान अर्जुनाला आचार्य जावन तागेलो मोगा शिष्य अर्जुन जाल्लेले देखून आनी आशिल्लो बद्द विशय जाल्लेले देखून वगळसिल्लेले म्हूण म्हणटना दुर्योधन द्रोणाचार्याला सांगले द्रोणाचार्या म्हाका क्षम दी कळ्ळें हांगा गलाट गिलाट कांय ना आमी शांत मनान युद्ध करुया वदाची अर्जुन म्हूण जाल्यार तागेलो आमी युद्ध करूं का न्हय म्हूण म्हणटना कडेरी द्रोणाचार्य सांग तूं वापास म्हाका प्रसन्न कोरका म्हूण ना दुर्योधना भीष्मान सांगतनाची हांव समजला आतां युद्ध मुखारय आमी कशी कोरका म्हूण म्हळ्यार विशयांत आलोचना करुया आतां अर्जुनान दुर्योधनाक अप्पोडू समीत नज्ज तशी आमी व्यूहरचना कोरका आनी खंयचे रितीरी दुर्योधनान सोलवना नाशी बंधना वचना नाशी
पळोवन घेवका तेचें आमगेलें मुख्य कर्तव्य. आनी वनवासाच्यांनी अज्ञातवासाचे अवधी विशयी सांगचे जाल्यार तें खंयकी अवधी जावन आसूं का ना नातलो अर्जून आमगेल्या द्रया नाशिल्लो. आतां वनवासाची आनी अज्ञातवासाची अवधी जाल्ला की ना म्हूण पळोवका म्हणून दुर्योधनान सांगला. भीष्मा लागीं ताण निमगेला. आतां आमी भीष्माला निमगोवका ह्या वनवासाची अवधी जाल्ला हांवें म्हूण सांगून कडेन भीष्म दुर्योधनांक पुरजना सांगताच कशी म्हळ्यार कला काष्टा मुहूर्त दिन पक्ष मास नक्षत्र ग्रह ऋतू संवत्सर हे पुरय कालचक्र म्हणटाचे. पक्ष मासाचे कालाचे अतिरेक जेवो ग्रह नक्षत्राक उजवाड दिवचे सूर्यचंद्राले व्यतिक्रम म्हणटाचे. प्रति 5 वर्साक 2 म्हयनो चड जावन येता अधिक मासू म्हूण कळ्ळें. तशी 5 वर्साक म्हळ्यार हांगा 2.5 वर्सां एक पंत अधिक मास म्हूण येता. पांडवांगेले वनवासाचे 13 वर्सांतू 5 म्हयनो आनी 12 दिवस चड येयला न्हय. म्हणटना पांडव येद्दोळती कसं प्रतिज्ञा केला तांणी पुरय तावत पालन करताची. प्रतिज्ञात काल जाल्ला खंडित म्हणून निर्धार जाल्ला अर्जुनान तशें जावन आयला तो. तांणी पुरे महात्मा धर्मार्थ आनी पुरे गोत्तशील जन तांणी कळ्ळें. काल हे ते पुरे गणन करतले जन तांकां पुरे जनाक युधिष्ठीर आसतय कळ्ळें. युधिष्ठीर केन्नाय फट्टी मारना फट्टी चलना म्हणटना प्रतिज्ञे विशयान तांणी व्यतिक्रम करिनाची. अनेक जावन कुंतील चरणू राज्य लोभी न्हय तांकां तांगेले राज्य मेळ्ळ्यार पुरो शिवाय तांगेले जे हांगेले जे अनेकले जे म्हूण वॉटरासे तांणी आक्रमण करनी. आतां वनवास अज्ञातवासा अवधी जायना नशी तांणी येयल्याचे म्हूण सांगू कना आमी. कित्याक म्हळ्यार तसल इरादो तांकां कशें जालें वनवासा वचचे पयशी फुडेंची तुमगेलें युध्द करता आशिल्ली तांणी. तशी अर्जुनाक फटिंगू अंध्रतवादी म्हणून दुर्योधनान म्हणूना. कित्याक म्हळ्यार पांडव प्राणपुणी सोडतीत तांणी फट्टी केन्नाय मारा येनाची. तशी अज्ञातवासा काल जाल्लेले देखून तो हांगा आयला म्हूण. आतां दुर्योधना युद्धांतू 2 पक्षाची युद्ध करताची. खंयचे पक्षाची आमी गेलो वताची आमी खंडीत गेलो वताची म्हूण कोणें निर्धार कोण सांगयनाची. कित्याक म्हळ्यार खंयच्या वेळाक काल कशी जत्ता देव कशी विधी कशी घुंवता कोणाच्यानय सांगचें जायना. तशी आनी कसं म्हळ्यार 2 पक्षाक युद्ध जाता न्ही. एक पक्षा जय जाताचीच एक पक्षाक अपजय जाताचीच. 2 पक्षांनी जय जेवचें म्हणना कळ्ळें. जय आनी अपजय निर्धार जायना नशी खंयची युद्धय राबल्या म्हणना. आतां हे युद्धांत आमी युद्ध करता म्हणजे जाल्यार एक वेळ आमी गेलो का एक वेळ तांणी गेलो का तशें जावन एक वेळ आमी चलताची एक वेळ तांणी चलताची. एक वेळ गेलुचें आसा एक वेळ चलुचें आसा. तें तांकांय आसा आमकांय आसा हांत कसले संशय नाका. 2 कार्यांत खंयचे जेवो एक कार्य निर्धार करूं आमी कसं जालें म्हळ्यार एक वेळ युद्ध करचें एक वेळ युद्ध करना राशी राखचें. युद्ध केल्लें म्हणजे जाल्यार जय अपजय कोणाल पक्षांत म्हूण सांगू जायना. एक पक्ष जय आसता एक पक्ष अपजय आसता. तशी आलोचना करून हळूची बशी वेळ न्हय. कसं करता म्हणून वग्गी आलोचना करता आमी काय पळया पर पळया दीर्घ विलंबित्व नाकांतो. तशें जावन कसं करता म्हणून आलोचना करी म्हणून दुर्योधन स्पश्ट जावन सांगता भीष्म पितामहा हांव तांणी अज्ञातवास वनवास कशी प्रतिज्ञा केला तशीच 13 वर्ष कंप्लीट करून आयल्यांची जाल्यार हांव तांकां राज्य दिवच्याक तयार ना. तशें जावन युद्ध करची सम युद्धा जाय जाल्यार सिद्धती करी कडेरी भीष्म सांगता दुर्योधना पळय हे वेळांतूय अस्सल एक विशमा वेळांतूय तुका हित जावन वचूचे एक विशय सांगता. कसले म्हळ्यार पळय तुगेले पितामह जावन तुका बरी खंयचे ते विशय हांव आलोचना कोण सांगता. आतां आमगेले सैन्यांतू एक वांटो चारिंतूल एक वांटो घेवन तूं हस्तिनापुरा बस. अन्नेक वांटो म्हळ्यार चारिंतूल अन्नेक वांटो आमी आक्रमण केल्ले गायक घेवन वचो. व्हरलेले अर्ध सैन्य हांगासो आमी पांडवांगेलो युद्ध करता कळ्ळें.
ದ್ರೋಣು ಹಾಮ ಕರ್ಣು ಅಶ್ವತ್ಥಾಮ ಕೃಪ್ ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು ಅರ್ಜುನಕ್ಕ ಎದುರಿಸಿತಾಚೆ ಕೊನೆಯವು तो मत्सरे जेवो अर्जुनाला सहाय्याक इंद्रू येवो कोणे येवो आम्ही युद्ध करताचे म्हणून म्हणतना पुरे जनही भीष्माकन मोदन करताचे दुर्योधनी जायतं म्हणता एक वांट घेऊन तो बत्ता हस्तिनावतीक अनेक वांट्या सैन्य ಒಟ್ಟು गायक पेटोन दिता भीष्म वरल सैन्य व्यूह प्रकार रबयता आणि पुरे कौरव नायकांक सांगता काही तो द्रोणाचार्य तुम्ही सैन्यामध्ये भागांत राबू का अश्वत्थामान सैन्या दावे भागांतू कृपाचार्य सैन्याचे मागशी पार्श्व दक्षिण पार्श्वांतू आणि कर्ण सेने ಮುಂಭಾಗಂತೂ राबो आम सैन्याचे मागशी भागांतू मागशी पुरे सर्व सैन्याचे संरक्षक जाऊन राबता तशी युद्ध व्यूह केल्ले ते भितर अर्जुन युद्धभूमींतू आयलोचे आयलो जेवची युद्धांतू युद्ध कशी जगतात ताजे परिणाम कसले या आम्ही फायते दिसाक आणींतू पळोया आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरण अरविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता